Hey guys, myself Sayyam and I welcome YouTube channel. You know what guys, you are going to speak English. See, तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल and if you are a beginner, त्यासाठी तुम्हाला वर्ड टू वर्ड आणि सेंटेन्स टू सेंटेन्स इंग्लिश बोलायची गरज नाहीये. तुम्हाला कुठून तरी सुरुवात करावी लागेल आणि तीच सुरुवात आजपासून आपण करणार आहोत. सो बिफोर दॅट I request you to please subscribe my channel, press the bell icon and share this video to your friends because this is gonna be so important. So आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट फ्रेजेस बघणार आहोत जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये यूज करतात. आपण सगळ्यात पहिले सिच्युएशन बघूया आणि त्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंग तुम्ही ते फ्रेज किंवा तो फ्रेज कधी यूज करू शकता, केव्हा यूज करू शकता ते आपण बघूया. सो विदाउट फर्दर डिले लेट्स स्टार्ट. सो द फर्स्ट इज हॅव अ गुड वन. तुम्ही याला कधी यूज करायचं तर जर समजा तुमचं कन्व्हर्सेशन संपलं असेल किंवा तुम्हाला एखाद्याला ग्रीटिंग द्यायची असेल त्यावेळेस तुम्ही हा वर्ड यूज करू शकता. तुम्ही त्याला म्हणू शकता की हॅव अ गुड वन म्हणजे आपला दिवस शुभ जाओ. द नेक्स्ट वन इज जर तुम्हाला समोरच्याला विचारायचं असेल की तुम्ही काय जॉब करता, काय बिझनेस करता, तुमच्याकडे इतके पैसे आहेत ते कसं काय आले, तुम्ही तू जगण्यासाठी काय करता, तेव्हा तुम्हाला विचारायला पाहिजे व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करता, व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग, व्हॉट डू यू डू. त्यानंतरचा फ्रेज आहे आय रन माय ओन जॉब. जर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, तुम्ही जर स्वतःचा बिझनेस रन करत असाल आणि तुम्हाला कोणीतरी विचारलं की व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग, तुम्ही काय करता जगण्यासाठी, मग तुम्हाला हे आन्सर द्यावं लागेल की आय रन माय ओन बिझनेस. द नेक्स्ट वन इज आय डोंट थिंक सो. जर समजा एखाद्या ठिकाणी मीटिंग सुरू असेल किंवा एखाद्याचं बोलणं तुम्हाला नाही पटलं, समोरचा व्यक्ती जो बोलत आहे ते तुम्हाला नाही कळालं किंवा ते त्याच्याशी तुम्ही मान्य नाही आहात, तर तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता. यू शुड हॅव टू से आय डोंट थिंक सो. मला असं नाही वाटत तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. ओके, आय डोंट थिंक सो दॅट यू आर सेइंग करेक्टली. नेक्स्ट वर्ड इट गॉट इट. जर समजा समोरच्यानं तुम्हाला एखादी गोष्ट समजवली, सांगितली आणि ती जर का तुम्हाला समजली तर त्यावेळेस तुम्हाला म्हणायला पाहिजे गॉट इट. किंवा जर तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट समजून सांगितली आणि तुम्हाला त्याला विचारायचं असेल की बाबा मी जे तुला सांगितलंय ते तुला समजलं का, देन यू शुड हॅव टू आस्क गॉट इट. समजलं? मग त्याच्या उत्तरामध्ये तो आन्सर देईल की येस आय गॉट इट. द नेक्स्ट वन इज गेट टू द पॉइंट म्हणजे मुद्द्यावर या. जर का समोरचा व्यक्ती वायफळ बडबड करत असेल, तुम्हाला जी गोष्ट समजायची असेल परंतु समोरचा जो व्यक्ती आहे तो मुद्द्यावर येत नसेल किंवा वायफळ बडबड करत असेल, ओके, त्यावेळेस तुम्हाला बोलायला पाहिजे गेट टू द पॉइंट. भाई तुला काय म्हणायचं ते डायरेक्ट बोल, असं इकडचं तिकडचं बोलत नको बसू. सो गेट टू द पॉइंट, मुद्द्यावर ये. द अनदर वन इज व्हॉट्सअप. व्हॉट्सअप म्हणजे आपण जे नॉर्मली ॲप्लिकेशन यूज करतो ते व्हॉट्सअप नाही. ओके, त्याचा सुद्धा मिनिंग सिमिलरच होतो. या व्हॉट्सअपचा अर्थ आहे जर समोरच्याला इनफॉर्मल वे मध्ये विचारायचं असेल की तुझं काय सुरू आहे, देन यू शुड हॅव टू आस्क व्हॉट्सअप. काय सुरू आहे, हे बडी व्हॉट्सअप, हे डूड व्हॉट्सअप. सो याचा अर्थ हे मित्रा काय सुरू आहे. ओके, जर समोरच्यानं तुम्हाला असं विचारलं की व्हॉट्सअप तुझं काय सुरू आहे, मग त्याच्या आन्सरमध्ये तुम्ही बोलू शकता की सगळं ठीक आहे. म्हणजे कांट कंप्लेन. कंप्लेन नाही करू शकत, काही कंप्लेन करायसारखं नाहीच आहे, सगळं ठीक सुरू आहे, कांट कंप्लेन. अनदर वन इज जर समजा तुम्ही एखादं टास्क करत आहे, खूप मेहनत करत आहे, त्या गोष्टीच्या मागे तुम्ही खूप पडलेले आहे आणि ॲट लास्ट ती गोष्ट तुमच्याकडून साध्य झाली. सो ऑन दॅट पॉइंट यू हॅव टू से आय मेड इट. मी करून दाखवलं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आज आपण हे 10 फ्रेजेस शिकलेलो आहोत. आय रिक्वेस्ट यू की हे तुम्ही सगळे फ्रेजेस तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. फक्त लिहायचं नाही तर त्याला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत डिस्कस सुद्धा करायचं आहे, त्याला बोलायचं सुद्धा आहे. देन आफ्टर मग डे टू डे लाईफमध्ये तुम्ही ज्याला यूज करसाल तेव्हा हे तुमच्या कॉमन लँग्वेजमध्ये इन्क्ल्यूड होऊन जातील. मग बोलता बोलता ऑटोमॅटिकली हे सगळे फ्रेजेस तुमच्या तोंडामध्ये येत राहतील. सो बिफोर गोईंग आय अगेन रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब चॅनल, हिट द बेल आयकन अँड शेअर दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत गुड बाय.